मोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघा मी आज काय करते, मसूरची डाळ, शेवग्याच्या शेंगा आणि भात. चला मग मी आता करते. हे बघा मी आता स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि पाणी टाकून घेतले आहे. आता त्यात मीठ टाकून घेते चवीप्रमाणे, आपल्याला जसं लागतं तसं. आणि हे बघा मी आता भात करून घेते. आता ठेवून दिलं आहे, आता झाकण होऊ देते त्याला. हे बघा मी डाळ स्वच्छ धुवून टाकली आहे. अर्धा टमाटा कापून घेतला आहे. लसूणच्या 3-4 पाकळ्या घेतल्या होत्या, त्यात ठेचून घेतला आहे. कोथिंबीर घेतली, कढई ठेवून घेतली. आता त्यात तेल टाकून घेते. आता मोहरी टाकून घेते आणि जिरं टाकून घेते. त्यानंतर आपण लसूण पण टाकून घेऊ. लाल तिखट 2 चमच लाल तिखट टाकलं मी. थोडी हळद आणि थोडं मीठ टाकून घेते. मग त्यानंतर आपण हे टमाटे टाकून घेऊ. चांगलं मिक्स करू आता. एकदा नक्की करून बघा तुम्ही. अशी मसूरची डाळ, शेंगा खूप चविष्ट लागतात खायला. भातासोबत खूप छान लागते. आता हे धुतलेली डाळ आहे ना, हे टाकून घेणार. ती पण चांगली परतून घेणार त्याच्यामध्ये. पटक्यात होते ही रेसिपी. त्यात पाणी टाकून घेऊ आपण. हे बघा पाणी टाकून घेतलं तर आपण कोथिंबीर पण टाकून घेऊ आणि त्याच्यावर झाकण ठेवून देते आणि उकळी मस्त येऊ देते. थोडी डाळ शिजली का मग आपण शेंगा टाकू. यांच्या शिरा काढून घेऊ आपण सगळे. मी कट करून ठेवले होते. आता सगळे अशा शिरा काढून घेईन, मग तुम्हाला दाखवते मी. हे बघा हे बघा आपली डाळ आता कशी शिजली आहे बघा. आता हे शेंगा धुवून घेतलेल्या आहेत मी, ह्या टाकून घेते त्यात. पाच मिनटं आपण शेंगांना पण होऊ देऊ. हे बघा डाळमध्येच होऊ द्यायचं. तर भात बघून घेऊ आता. झालेला आहे बघा. मी गॅस बंद करते. बघून झाले आहेत की नाही. अजून बाकी आहेत थोडं राहू देऊ आता आपण. तसंच झाकण ठेवू. तुम्हाला दाखवते झाल्यावर. आपली डाळ झाली. आता गॅस केला आहे बंद. चांगले शिजून गेले होते. किती छान झाले आहेत. हे बघा झालं आपलं ताट रेडी. आता या जेवायला. मग जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.